नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मांदेली फिश फ्राय। सगळ्यात कुरकुरीत असा हा मासा लागतो, मस्त लागतो, बनवायला सोपा आहे। पण त्या अगोदर आपल्याला मासा कसा स्वच्छ करायचा ते बघायचे। तर इकडे हा मासा स्वच्छ करायला पण अगदीच सोपा आहे, कारण त्याच्यावरती जास्त खवले नसतात। सुरीच्या साहाय्याने जसं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही तो क्लीन करून घेऊ शकता। एकदम सोपं आहे। अगदीच तुम्ही हाताची जी नखं असतात आपली बोटांची त्याने देखील त्याची खवले निघतील इतकी ती पातळ अशी असतात। थोडीफार जेवढे असतील खवले ते जास्त तर नसतातच। तर मी तिरका असा कट करून घेते, त्याच्यामुळे काय होतं माशाच्या आतमध्ये जी काही घाण असते ती देखील निघून जाते। या प्रकारे हे बघा, आणि त्याची शेपटी देखील आपल्याला कट करायची आहे। तर इकडे मी हा मासा जसा तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेला आहे, कट करून दाखवलेला आहे, याच प्रकारे आपल्याला उरलेले देखील करून घ्यायचेत। सोपे आहेत आणि अगदीच कमी वेळामध्ये हे होऊन जातात। आणि इकडे मी सगळं असे कट करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये थोडेफार खवले जरी राहिले असतील तरी आता आपल्याला ते 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे असल्यामुळे ते पाण्याबरोबर निघून जातात। त्यामुळे 4 वेळा छान पाण्याने धुवून घ्या आणि नंतरच वापरा। तर इकडे मी धुवून घेतलेला आहे। आपल्याला याच्यामध्ये आता मसाले टाकायचे। तर मसाल्यांमध्ये ड्राय मसाले, स्पायसी मसाले टाकायचे। तर मी लाल मिरची पावडर टाकते, लाल तिखट टाकते, हळद टाकायचे, धना पावडर टाकायचे, चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचे। मस्त चटपटीत लागण्यासाठी किंवा त्याचा जो एक वास असतो माशांना तो जाण्यासाठी आपण त्याच्यात लिंबू पिळलेले आणि आलं लसणाची पेस्ट टाकली। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 10 ते 15 मिनिट तुम्ही असंच ठेवा, त्यामुळे काय होतं माशांमध्ये मसाला चांगला मुरतो आणि मासे देखील छान लागतात। चांगले आता 15 मिनिट झालेले आहेत। 15 मिनिटानंतर आता आपल्याला हे फ्राय करायचे। तर फ्राय करण्या अगोदर आपल्याला त्याला कोटिंग करायला लागणार आहे, आणि कोटिंगसाठी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट। या बारीक रव्याबरोबर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता याच्यावरती आपण हे मांदेली टाकून कवर करून घेणार आहे या प्रकारे। तर याच प्रकारे आपल्याला सर्व असं कवर करून ते फ्राय करून घ्यायचेत। फक्त रवा वापरला तरी कुरकुरीत मासे होतात, मस्त होतात। तांदळाचं पीठ नसेल तर नाही वापरलं तरी चालू शकतं। तेल टाकले पॅनमध्ये, गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचेत। अगदीच कमी वेळात होतात, जास्त वेळ लागत नाही ते शिजायला किंवा कुरकुरीत व्हायला, एकदम असे फ्राय व्हायला कमी वेळात होऊन जातात। फक्त गॅस कमी ठेवायचा, एक 2-3 वेळा ते पलटी करत राहायचं आणि नंतर ते छान कुरकुरीत होतात। वरून थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, या प्रकारे तुम्हाला पलटी करून दाखवते। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पलटी करू शकता। असंच 2-3 वेळा पलटी करायचं आणि छान असे ते फ्राय करून घ्यायचे, मस्त कुरकुरीत लागतात। हे पहा, ते इकडे आपले झालेले आहेत। तुम्ही बघत आहात कलर चेंज झालेला आहे, वरून छान असे फ्राय झालेले आहेत, एकदम कुरकुरीत। आता मी हे काढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये। मस्त आवाज येतोय की नाही, एकदम छान दिसत आहेत आणि लागतात पण A1च। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा, करायला सोपं आहे आणि स्वच्छ करायला पण सोपं आहेत। त्यामुळे आवडली असेल रेसिपी तर लाईक करा।